मंद्र सप्तकापासून पुढे कितीही उंच म्हणजे तार सप्तकापर्यंत जाऊ शकणारी अफाट रेंज असणारे माणगावचे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक प्रतीक निकम सर आता पुढील गीत सादर करतील. या गीताचा कथाभाग असा आहे. राजा दशरथाने यज्ञ अश्व सोडला. काही काळानंतर तो यज्ञ अश्व अयोध्येस परत आला. राजा दशरथांनी ऋष्यशृंग ऋषींनी विनंती केल्यानुसार यज्ञ मांडला. एका शुभवेळी या यज्ञाच्या अग्निज्वाळेमधून एक रक्तवर्णी तेजस्वी महापुरुष प्रकट झाला. हा तेजस्वी महापुरुष म्हणजे साक्षात अग्निदेव होता. या अग्निदेवाच्या हातात एक सुवर्णकुंभ होता. या सुवर्णकुंभामध्ये पायस म्हणजे खीर भरलेली होती. हा अग्निदेव राजा दशरथांना आपल्या दुंदुभीसारख्या कणखर परंतु मधुर स्वराने दशरथाला म्हणू लागला, दशरथा घे हे पायसदान पायसदान. दशरथा दशरथा घे हे पायसदान पायसदान. तुझ्या यज्ञी मी प्रकट झालो. तुझ्या यज्ञी मी प्रकट झालो. हा माझा सन्मान. दशरथा दशरथा तव यज्ञाची होय सांगता. तृप्त झाला सर्व देवता. तव यज्ञ